महाराष्ट्राचं राजकारण सध्या अशा एका वळणावर येऊन ठेपलंय जिथं दिवसा घडणाऱ्या घडामोडींपेक्षा रात्रीच्या अंधारात किंवा पडद्यामागे रंगणारे राजकीय डावपेच जास्त महत्वाचे ठरतायत। उघडपणे सगळे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असले तरी पडद्यामागची समीकरणं काही वेगळीच कहाणी सांगतायत। सध्या राज्याच्या राजकारणात दोन मोठ्या घडामोडी एकाच वेळी घडतायत, ज्यांचा एकमेकांशी थेट संबंध जोडला जातोय। पहिली घडामोड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या लागोपाठ सुरू असलेल्या गुप्त भेटीगाठी, आणि दुसरी घडामोड म्हणजे अजित पवार गटाची अर्थ खात्यासाठी सुरू असलेली प्रचंड धडपड, ज्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आल्याची चर्चा आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नक्की काय शिजतंय, जयंत पाटलांच्या भेटीगाठी आणि अर्थ खात्याचा तो सस्पेन्स काय आहे, हेच राजकारण आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। सगळ्यात आधी पाहू जयंत पाटील यांच्या त्या 3 भेटींबद्दल ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि संयमी नेते म्हणून ओळखले जातात, पण गेल्या काही दिवसात त्यांनी ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। जयंत पाटील यांनी सगळ्यात आधी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली। या भेटीचं कोणतंही ठोस कारण समोर आलं नाही। त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तिसरी भेट त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची। आता चौथी भेट ते भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेणार आहेत काय, अशा चर्चा सुरू झाल्यात। आता गंमत बघा, एक विरोधी पक्षाचा एवढा मोठा नेता सत्ताधाऱ्यांच्या सर्वोच्च नेत्यांना लागोपाठ भेटतो आणि त्यावर लगेच काही बोलतही नाही। एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर तब्बल 18 तासांनी जयंत पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि या भेटीचा खुलासा केला। त्यांनी लिहिलं की त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघातील उरून ईश्वरपूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांचं पद एका जुन्या अतिक्रमण प्रकरणामुळे रद्द करण्यात आलंय। याच अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी त्यांनी मलगुंडे बंधूंसह एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। पण राजकारणात जे दिसतं तेच खरं असतं असं नाही। पडद्यामागची गणितं जाणणारे सांगतात की जर नगर परिषदेच्या नगराध्यक्षाचं पद गेलं होतं तर नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। त्यामुळे जयंत पाटील यांनी नियमानुसार सगळ्यात आधी एकनाथ शिंदेंना भेटायला हवं होतं, पण त्यांनी तसं न करता आधी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। बरं, या भेटीच्या वेळी आणखी एक मोठा ट्विस्ट आला। जेव्हा जयंत पाटील फडणवीसांना भेटायला गेले तेव्हा तिथे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते। एका बाजूला शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे तटकरे पटेल हे सगळे मिळून फडणवीसांच्या दरबारात काय करत होते, हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय। या भेटीची वाच्यता झाल्यावर दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी थेट सुनील तटकरे यांना जाब विचारल्याची माहिती समोर आली आहे। महायुतीत असूनही अजित पवार गटाचे नेते विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत काय चर्चा करत होते यावरून पक्षातच अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसतंय। आता या पडद्यामागच्या नाटकाचा दुसरा अंक समजून घेऊया, जो अर्थ म्हणजे राज्याच्या तिजोरीच्या चावीशी जोडलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाला अर्थ खातं मिळणार की नाही यावरून महायुतीमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची ही जुनी आणि आग्रही मागणी आहे। याच काळात अचानक राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होतात आणि तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतात। राजकीय वर्तुळात तातडीने अशी चर्चा सुरू झाली की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळू नये म्हणूनच एकनाथ शिंदे दिल्लीत शहा यांच्या मनधरणीसाठी गेले होते। महायुतीमधील हा अंतर्गत कलह आता लपून राहिलेला नाही। या संपूर्ण वादावर जेव्हा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्रकारांनी घेरलं तेव्हा त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणे यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। तटकरे म्हणाले की एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्रीपद अत्यंत उत्तम रीतीने सांभाळले। ते एका मित्र पक्षाला विशिष्ट खातं देऊ नये असं बोलतील असं मला वाटत नाही। गेल्या 3 वर्षात शिंदे यांनी कधीही मित्र पक्षाला काय मिळावं किंवा काय मिळू नये यात खोडा घातल्याचं मला जाणवलेलं नाहीये। त्यांचे राष्ट्रवादीशी अत्यंत सौहार्दाचे संबंध आहेत असं सांगत तटकरेंनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला। पण त्याच वेळी तटकरेंनी आपली खरी राजकीय महत्वाकांक्षाही बोलून दाखवली। त्यांनी स्पष्ट केलं की अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावं ही आमची ठाम मागणी आहे आणि यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। या भेटीत केवळ अर्थ खातच नाही तर इतरही अनेक राजकीय बाबींवर सविस्तर चर्चा होणार आहे। आता या दोन्ही घटना एकत्र करून पाहिल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे खूप मोठी खिचडी शिजतीये हे स्पष्ट होतं।
एका बाजूला जयंत पाटलांच्या निमित्ताने शरद पवार गट सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आलाय अशी शंका घेतली जाते, कारण राजकारणात कोणतीही भेट विनाकारण होत नसते. भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना आपापल्या परीने हाताळण्याचा प्रयत्न करतात. तर दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये अर्थ खात्यावरून आणि अंतर्गत समन्वयावरून ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर इकडे महाविकास आघाडी देखील सततच्या गाठीभेटीने उद्विग्न झाल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच पत्रकारांशी बोलताना सांगितलं की जयंत पाटील हे उद्या रामदास आठवले यांना भेटले तर ते त्यांच्या पक्षात जात आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. देशात इतके सारे पक्ष आहेत की या पक्षाच्या नेत्यांच्या सतत गाठीभेटी होत राहतात असं सांगून त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. इकडे जयंत पाटलांनी 18 तासांनंतर फेसबुक पोस्ट टाकून दिलेला खुलासा हा तांत्रिक बाजू दाखवणार आहे, पण राजकीय पडद्यामागची खरी कथा ही आगामी काळातील मोठ्या फेरबदलांचे संकेत देतीये. एका नगर परिषदेच्या जागेसाठी राज्यातील 3 सर्वोच्च नेत्यांना लागोपाठ भेटणं हे जितकं साधं दिसतं तितकं ते नक्कीच नाहीये. त्यातच अजित पवार गटाची अंतर्गत अस्वस्थता आणि एकनाथ शिंदेची दिल्ली वारी या गोष्टी सिद्ध करतात की महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर समीकरणं वेगाने बदलणार आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटील महाराष्ट्राच्या जनतेपासून नक्की काय लपवतात? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.